नमस्कार मंडळी, कशा आहात? मस्त मजेत ना? गुड मॉर्निंग, शुभ सकाळ आणि सूर्योदयाचं सकाळ सकाळ दर्शन घ्या मंडळी. मी ही फांदी लावली होती जास्वंदीची, ही बघा, आणि त्याला असं सुंदर असं फूल फुललेलं आहे. जी आपली फांदी जगली आहे, म्हणजे नवीन कळी येऊन फूल फुललेलं आहे, खूप सुंदर असं. तर म्हणजे काही दिवसापूर्वी ना मी व्हिडिओ टाकला होता की माझ्या या कंपाऊंडच्या बाहेर मी साफसफाई केली होती. तो व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं थोडीफार, आणि आता अजूनही केली आहे आणि अजूनही पुढे करायची आहे. तर तुमच्याशी मी शेअर करते. चला तर मग ते. आणि अजूनही मी आता थोडंफार काढलंय आणि माती थोडीशी लूज केली, आणि आता अजून पण बाकी काम आहे. थोडंसं पाणी प्यायला आलेली, कारण इकडून तिकडे उडी मारून मला जावं लागतं. चला आता मग तुम्हाला दाखवते. तर इथे कसं हे पाण्याचा भाग आहे, तिथे सगळं ठिकाणी पावसात पाणी जमा होतं. आणि खालच्या साईडला बघा पाणी दिसत असेल तर झाडं दिसत आहेत, रान दिसत, तिथे पण पाणी आहे. जेवढी सुकी जागा आहे ना तेवढी मी लूज करून घेणार आहे, जेणेकरून आपल्याला काहीतरी इथे लागवड करता येईल. आणि इथे साईडला ना मोठा लाईटीचा पाईप गेलेला आहे, त्याच्यामुळे तो मधीच आलेला आहे, त्यामुळे काही करू शकत नाही. दगड काढताना व्हिडिओ काढायचा. एवढा मोठा दगड मिळाला इथे, हा काढला मी आणि माती टाकली त्याच्यावर. आणि माती बघा आता सगळी प्लेन करते. कसा इथे उंच आहे, इथे उंच आहे, आणि इकडे सगळा सकल भाग आहे. तर हा जेवढा प्लेन होईल तेवढा मी करते. एवढा सगळा सेम करायला गेलं ना तर इथे खूप माती लागेल, भर टाकायला लागेल. आपल्याला तेवढी माती नाही आहे, आणि विकत आणून काही परवडणार नाही आपल्याला. एवढी माती लागेल. तर चला मी हे सगळं प्लेन करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. ठीक आहे मंडळी. हे बघा असा पालापाचोळा पण निघतो ना, तो काढून टाकते ना, तर मग तो परत जिवंत होणार. तिथून त्या झाडाच्या इथपासून ही सगळी मी माती खणली इथपर्यंत. हे बघा लूज केली आहे. या झाडाच्या मुळाशी पण केली आहे. हे झाड रानटी आहे, पण मी का ठेवलं आहे, समजा काकडीचं बियाणं वगैरे घातलं, वेलीची जी असतील ना, तर त्या झाडावरती जाईल म्हणून ते झाड ठेवलं. आणि ते मी आग पेटवायला गेली, पण ते काय पेटणार नाही. हे चांगलं सुकलं ना तेव्हाच आग पेटेल. आता तात्पुरती म्हटलं एवढं जळेल तेवढं जळेल, नंतर सुकलं का एवढं सगळं जाळून टाकायचं. आणि खूप घाम आलाय मला, आणि पूर्ण काळी काळी झालेली आहे. माझा अवतार बघा, प्युअर गावरान अवतार झालेला आहे. कष्टाचा घाम आहे माझा. असो तरी पण मजा येते असं काम करायला. चला तर मग आता हातपाय धुया, पाणी पिऊया, आणि पुढची घरातली कामं बाकी आहेत. मला वाटतं 11:30-12 वाजले असतील मंडळी. तर हे मंदिर आहे, मी दाखवलं असं मला वाटतं व्हिडिओमध्ये. आणि त्याच्या इथे असं बाजूला मोठं बेलाचं झाड आहे, आणि त्याला ना अशी 2 फळं धरली आहेत. दिसत आहेत का माहीत नाही. इथे कलशाच्या वरतीच बघा 2 फळं आहेत बेलाची. मला कोणी बघितलं नसेल तर दाखवू. ते बघा 2 फळं आहेत. आणि मंदिराचा आजूबाजूचा परिसर, हे कोणाचं तरी घर आहे, जे सुंदर हे आहे. आणि ते समोर दिसते बघा, ती पानवेल आहे, किती मस्त झाली आहे बघा. पानवेल आहे, खालची पानाची वेल आहे. ओ एकदम हिरवीगार आली, बघू शकता इतकी हिरवीगार, आणि सगळीकडे पसरली आहे ती. आणि वृंदावन आहे ना, तुळशी वृंदावनच्या. हे बघा झाड आहे थोडं मोठं, आणि त्याला अशी फळं आहेत. दाखवा काकी. हे बघा ही अशी फळं आहेत त्याला, लाल लाल. सुचू आंबट गोड लागतात ना. सुचू आहे, सुचू म्हणतात त्याला. काढले का? किती फळं काढत का नाही? पिकली नाही. बघू शकता किती बहरलेलं आहे झाड. बारीक आहे त्यामुळे दिसत नाही बघ, सगळं पूर्ण झाड भरलेलं आहे. आंबट गोड लागतात फळं. मी फळं काढली आहेत, तर ती आंबट गोड अशी लागतात. त्याला तुतू म्हणतात. इथे इकडचे गाववाले तुतू म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात ते सांगा. म्हणजे पूर्ण पिकलं ना की असं दिसतं, आणि मग हे गोड लागतं. आता हे बाकीचे आहेत ना ते आंबट गोड लागतील. त्याच्यातलं एक दुसरं चांगलं पिकलंय. काढला तो काढली नाही.
तरी ते काकी बसलेत मासेमारी करायला, तर मी म्हटलं मी पण बसले जरा थोडा वेळ आराम पण करूया. आणि खूप छान वाटतं इथे. बघतो बा तिकडे येतो पाठी बांधताना जातो मग. बाजारात गेलेली बाजारात बघा हे बांगडे आणले. 100 रुपयाचे 3 बांगडे आले. त्यांना स्वच्छ धुवून मीठ आलं लसूण पेस्ट लावून ठेवली आहे. आणि थोड्या वेळाने आगोळ लावते. थोडा वेळ ठेवते असे. नंतर मग आगोळ मीठ नंतर मग आगोळ हळद आणि मसाला नंतर लावते. चला तर मग बांगड्याला मी मीठ हळद मसाला आगोळ सगळं लावलं. त्याच्यानंतर परत आधी आलं लसूण पेस्ट आणि मीठ लावलेलं. हळदीच्या पानांचे तुकडे करून टाकले आहेत. घरचीच पानं आहेत नाही. आणि त्याच्यामुळे ते हळदीच्या पानांचा ते सुगंध येतो मच्छीला. आता भाजल्यानंतर अशी कुरकुरीत होतील ना पानं. आणि मग त्याचा सगळा जो सुगंध आहे ना हळदीच्या पानांचा त्या बांगड्यांना लागेल. कसं आहे ना की हळदीच्या पानात पण बांधून फ्राय करू शकतो. मंडळी आपली मस्तपैकी बांगडे फ्राय झालेले आहेत. आणि बघा हळदीची पानं एकदम कुरकुरीत झालेली आहेत. बघू शकता एकदम कुरकुरीत झाले. त्याचा सगळा सुगंध आहे ना त्या बांगड्यांमध्ये उतरला आहे. तुम्ही पण करून बघा. पण ही घरची पानं असल्यामुळे ना तो खूप सुगंध हळदीचा येतो. आणि आपण मुंबईमध्ये जर बाजारात आणली ना तर ती अजिबातच वास यायचा नाही. आणि हळदीची पानच बघा केवढी मोठी मोठी आहेत. आता बरीचशी पानं मी कापून आहे ना. हे एकच पान राहिलंय. मग अशी एक कापलं आणि दुधात वापरते मी. आलं काय मग कापते आणि मग दुधात घालते. आता एकच राहिलंय. आता नवीन पानं फुटतील कधी बघूया. हे बघा हे कापून बघा केवढं झालं. तर नवीन पानं येतात की नाही काय माहीत नाही. बघू असं हळदीचं एवढं मोठं पान. आपण केळीचं झाड लावलं नवीन. एका व्हिडिओमध्ये दाखवलं होतं ते बघा खूप सुंदर झालंय. एक नवीन लावलंय. हे झाड आहे ना मला रस्त्यात मिळालेलं आहे. मी व्हिडिओमध्ये दाखवलं की नाही मलाच आठवत नाही. तर कसं ते बाजूच्या बांगड्यामध्ये आहे ना केळीचं झाड तोडून टाकलं होतं. आणि मग त्याला कोंब फुटला आणि हे जिवंत झालं. आणि मग त्याला मी आणलं इथे आणि त्याला मी जीवनदान दिलं. असं हे केळीचं झाड आहे. झाड पण खूप मोठं झालं आता बऱ्यापैकी. खूप छान पालवी फुटली आहे त्याला. आता बघू कधी पप्पा येतात. तर या मंडळी जेवायला तिखट डाळ मस्तपैकी कोकम टाकून आणि आपला फ्राय बांगडा आणि एक अर्धा पापड घेतला तांदळाचा. तो कालचा भाजलेला उरलेला म्हणून घेतला. चला तर या जेवायला. चला तर या मंडळी जेवायला. तो मेल्याचं नाटक करतो पण तो जिवंत आहे. तर हा कुठला तरी प्राणी आहे बघा. साप आहे की काय मला माहित नाही. तो माझ्या अंगणात आलाय. तर मंडळी संध्याकाळची वेळ आहे आणि झाडावरती पक्ष्यांचा इतका सुंदर आवाज येतोय. तुम्ही पण ऐकू शकता बघा. एकदम म्हणजे पक्ष्यांचा आवाज ऐकून पण किती मन प्रसन्न होतं. आणि खरंच खूप छान वाटतं पक्ष्यांचा आवाज म्हणून. पक्षी जपणं